प्रेज लॉर्ड पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर हे फेसबुक पेज देखील आपण सुरू केलेलं आहे. त्या पेजला देखील आपण लाईक करूयात आणि सबस्क्राईब करूयात. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिलोह पेंटिकॉस्टल चर्चचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. आपल्या चर्चमधीलच सिस्टर कल्पना डोलारे यांची देखील ही साक्ष आहे. 2 महिन्यापासून त्यांना ताप येत होता आणि शरीरामध्ये अशक्तपणा होता. 2 महिन्यापासून त्यांना बरं वाटत नव्हतं आणि ही गोष्ट त्यांनी मंगला घोडके आंटींच्या कानावर घातली आणि त्यांनी देखील त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी ग्रुपमध्ये देखील सांगितलं. सर्वांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि 2 महिन्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की ब्लड रिपोर्ट आणि बाकीचे काही रिपोर्ट्स काढावे लागतील. त्या रिपोर्ट्स काढण्यासाठी गेल्या आणि त्या ठिकाणामध्ये रिपोर्ट्स काढले आणि देवाच्या दयकृपेने आणि सगळ्यांच्या प्रार्थनेने सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे माझा मुलगा अर्पण हा डिप्लोमा फर्स्ट इयरला होता कॉम्प्युटरला आणि मागच्या आठवड्यामध्येच त्याचा फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला आणि या ठिकाणामध्ये चर्चमध्ये देखील पास्टरांनी देखील त्याच्यासाठी प्रार्थना केली होती. सर्व शिलोह कुटुंबाने त्याच्यासाठी प्रार्थना केली होती आणि परमेश्वराच्या दयेने कृपेने तो 80% मिळून त्या ठिकाणामध्ये पास झाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे एका बहिणींनी सांगितलं होतं त्यांच्या मुलीला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची होती आणि त्यांनी सांगितलं होतं माझ्या मुलीला ॲडमिशन मिळावं म्हणून प्रार्थना करा आणि आपण सर्वांनी शिलोह कुटुंब त्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलं शेवटचा दिवस आहे, प्रार्थना करा. पण शेवटच्या दिवशी त्या मुलीला ॲडमिशन मिळाली नाही आणि त्यांनी परत रिक्वेस्ट केली की माझ्या मुलीसाठी प्रार्थना करा आणि सर्व शिलोह कुटुंब त्या मुलीसाठी प्रार्थना करतच होतं आणि डेट संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी अद्भुतरित्या त्या मुलीला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे भाऊ भैरवनाथ याचा मोठा अपघात झाला होता आणि दवाखान्यात तो नेत असतानाच त्या ठिकाणामध्ये कोमामध्ये गेला. 1 आठवडा तो कोमामध्येच होता. कुठलीही हालचाल त्याच्यामध्ये नव्हती आणि डॉक्टरांनी देखील होप सोडले होते. पण आपल्या मंडळीमध्ये एक बहीण येते, त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी सांगितलं की माझा विश्वास आहे जर तुम्ही या ठिकाणामध्ये जर प्रार्थना केली तर परमेश्वर काही ते अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये करेल. आणि सगळं शिलोह कुटुंबाला देखील ते सांगण्यात आलं. सर्वांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि 2 आठवड्यानंतर तो भाऊ अद्भुतरित्या कोमातून बाहेर आला, त्यांनी हालचाल केली आणि म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. आणि आज ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. आज फादर्स डे असताना आज आपल्यामध्ये विशेषतः रेव्हरंड आशिष पंडला आलेले आहेत. ते येत असताना आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. अजून थोडा आवाज कमी वाटतोय. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. आज सकाळी या ठिकाणी येण्यासाठी प्रभूने सहाय्य केलं आणि तुम्हा सर्वांमध्ये येऊन परमेश्वराचे वचन वाटण्यासाठी देवाने मदत केलं. त्याबद्दल मी प्रथम देवाला धन्यवाद देतो. आणि त्याचप्रमाणे तुमच्या मंडळी आणि मंडळीची कमिटी यांनी जे या ठिकाणी पाचारण केलं त्यांचाही मी मनापासून आभार आहे. आणि नक्कीच आज पण परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करणार आहे. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि या ठिकाणी आल्यावर त्रिभुवन पाळकसाहेब भेटले. प्रेज गॉड. तर यांची आमची खूप जुनी ओळख आहे. परवा ज्यावेळेस त्यांच्या बहिणीच्या घरी आम्ही गेलो होतो त्यावेळेस मला कळालं की ते इथं लीड करत आहे आपल्याला. तर आनंद झाला मला आणि मी बोललो अरे मी जाणार आहे फादर्स डेला. त्यांना पण आनंद झाला आणि त्यावेळेस मला कळालं आणि या ठिकाणी येऊन त्यांना पाहिलं. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर आपला देव चांगला आहे आणि नक्कीच तो आशीर्वादित करतो. तर माझं सुरू होण्या अगोदर सर्वांना हॅप्पी फादर्स डे. आणि या ठिकाणी तुमच्याकडे यायचं असल्यामुळे जे आमची मंडळी आहे तर त्यांना बोललो आपला फादर्स डे 5 जुलैला होणार
आणि आमची मंडळी पण खूप छान आहे आणि ते बोलले ठीक आहे पास्टर आपण 5 जुलैला करू. तर देवाला धन्यवाद, देवाची स्तुती असो. वचनामध्ये जाण्या अगोदर मी तुम्हाला काही मार्गदर्शन करू इच्छितो, 5 मिनटं, आणि त्याच्यानंतर आपण देवाच्या वचनाला सुरुवात करूया. आणि आपण प्रथम एक वचन वाचू मार्गदर्शन करण्या अगोदर. मत्तई कृष्णवर्तमान 24 अध्याय वचन 12. मॅथ्यू द गॉस्पल चॅप्टर 24 अँड वर्ड्स 12. प्रभूला धन्यवाद. या ठिकाणी दिलेले अनिती वाढल्यामुळे मागं कळालं का? मला नेहमी मागच्या लोकांची काळजी असते. वचन ऐकलं का? अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती, अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. तर हा माझा विषय नाही आजचा, पण मंडळीला मी मार्गदर्शन करू इच्छितो. हे वचन कधी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं माहिती आहे तुम्हाला? ज्यावेळेस शिष्यांना कळालं आता प्रभू आपल्यापासून जाणार आहे बाबा, परत येणार आहे. मग त्यांनी येशूला विचारलं की शेवटच्या दिवसाचे तुम्ही येण्याचे चिन्ह काय? तारीख वार सांगा. प्रभू बोलला नाही, पण तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तर मत्तई 24 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताच्या येण्या अगोदर होणाऱ्या भविष्यवाणी त्याने सांगितल्या. 32 भविष्यवाण्या आहेत तिथं. किती? 32. आणि या 32 भविष्यवाण्यामध्ये हा एक आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सांगितलं की शेवटच्या दिवसामध्ये असं होणार आहे, पुष्कळांची प्रीती काय होणार आहे? थंडावणार आहे. प्रभूला धन्यवाद. तर प्रियांनो, पुष्कळांची प्रीती थंडावणार, आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं ही 13वी भविष्यवाणी आहे. तर शेवटल्या काळातील एक चिन्ह आहे पुष्कळांची प्रीती. पण तुम्ही लोक धगधगती आग बनलं पाहिजे. प्रेज गॉड. पवित्र आत्म्याची काय बनली पाहिजे तुम्ही? अग्नी. आणि तुमची प्रीती काय नाही झाली पाहिजे? तुमची प्रीती काय नाही झाली पाहिजे? आणि तुमची प्रीती थंडावण्यासाठी पाणी ओतलं जाईल. काय ओतलं जाईल? पाणी ओतलं जाईल. विसली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण आज तुम्हाला मी बोध करतो वचनात जाण्या अगोदर, तुमची प्रीती कशी राहू द्या? धधकती राहू द्या. प्रेज द लॉर्ड. देवाने ज्या वेळेस निवास मंडप बनवायला सांगितलं, ज्याला आपण म्हणतो टॅबरनाकल, त्यावेळेस परमेश्वर बोलला ही जी धूप वेदी आहे ही विस्ता कामा नये, याच्यामध्ये अग्नी नेहमी राहिली पाहिजे. प्रेज गॉड. शिलो चर्चची पवित्र आत्म्याची अग्नी तेवत राहिली पाहिजे. हालेलुया. इथं एक पण थंड होता कामा नये. हे काम कुणाचं आहे? नेहमी लक्षात ठेवा. सेवा कोणाची आहे? नाही ऐकलं मी, मागच्या लोकांचं नाही ऐकलं. सेवा कोणाची आहे? माझी सेवा आहे बारामतीत. आता ही सोलापूरची असू द्या, कोल्हापूरची असू द्या, अमेरिकेची असू द्या, हे सगळी सेवा कोणाची आहे? कबूल आहे का सगळे? आणि लोक कोणाची आहेत? नाही ऐकलं. लोक कोणाची आहे? आणि तुम्ही कोणाची आहे? मी कोणाचा आहे? हे चर्च कोणाचं आहे? प्रेज गॉड. हालेलुया. आणि ज्यावेळेस सेवा देवाची आहे, लोक देवाची आहे, पाळक देवाची आहे, सगळं देवाची आहे, ती थांबवू शकणार. प्रेज गॉड. हालेलुया. जसं ब्रदर बोलत होते शिलो फॅमिली, मला खूप आनंद झाला. मी नेहमी आमच्या चर्चमध्ये बोलतोय हे चर्च तर आहेत, फक्त चर्च नाही, एक पवित्र कुटुंब आहे, होली फॅमिली आहे. प्रेज द लॉर्ड.
मग ज्या वेळेस आपण कुटुंबामध्ये असतो, कुटुंबातली एक व्यक्ती ज्या वेळेस बाजूला होते, ते कुटुंब ठप्प होत नाही, ते कुटुंब चालूच असतं. प्रेज गॉड, प्रभूला धन्यवाद. फक्त एक आहे, पवित्र आत्म्याची अग्नी काय नाही झाली पाहिजे, आणि प्रीती नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस प्रेम करताना शरीराने करू नका. हा कसे आशिष पास्टर आशिष नाही, शरीराने नाही. हे ज्याला आपण म्हणतो फेलोशिप पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? फेलोशिप पाहिजे. फक्त आपल्याला फ्रेंडशिप नको. नो फ्रेंडशिप, ओनली फेलोशिप. बायबलचा सिद्धांत आहे फ्रेंडशिप नाही. फ्रेंडशिप म्हणजे खूप आवडतं, पहिल्यापासून माझी ओळख आहे, माझी ओळख लय जुळवे, तर ते बायबल त्याला संमती देत नाही. बायबल फेलोशिपला संमती देत आहे. फेलोशिप म्हणजे संगती. प्रेज द लॉर्ड, प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. शेवटल्या काळातील एक चिन्ह आहे अनीती. बोला बोला बोला. अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती. ही कोणती प्रीती आहे? ही देवाची प्रीती. आगापे प्रीती काय होईल? आगापे प्रीती थंडावेल. परंतु प्रियानो, तुम्ही असं बोला, मी धगधगती आग आहे. हालेलुया. आम्ही अग्नी आहोत आणि अग्नी थांबू शकणार नाही. प्रेज गॉड. ईश्वर. आणि बघा, पेंटेकोस्टच्या दिवसामध्ये मंडळीची स्थापना झाली. कधी झाली? पेंटेकोस्टच्या दिवसामध्ये मंडळीची स्थापना झाली. आणि त्यावेळेस 120 लोक होतं. काय उतरली? अग्नी. अग्नीच्या काय उतरल्या? जिभा. अग्नीच्या काय उतरल्या? जिभा. प्रेज द लॉर्ड. जीभ कानवर उतरली नाही, नाकावर उतरली नाही, डोळ्यावर उतरली नाही. जीभ कुठं उतरली? सॉरी, अग्नी कुठं उतरली? म्हणून अन्य भाषा आले. जीभ कुठं उतरली? अग्नी कुठं उतरली? जिभेवर. म्हणून काय आली? अन्य भाषा आली. तर प्रियांनो, माझं सांगणं आहे, पवित्र आत्म्यामध्ये कमी होऊ नका, अन्य भाषामध्ये कमी होऊ नका. ते वाढतच गेलं पाहिजे, वाढतच गेलं पाहिजे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. काल मी चर्चमध्ये सांगत होतो, काल शनिवारी चर्चमध्ये मी संदेश घेतला. ज्यावेळेस शिमशोन होता, शिमशोनाला देवाने सुटका देणारा म्हणून निवडलं होतं. आणि शेवटी काय झालं? तोच बंधनामध्ये गेला. मग त्यावेळेस तरी देवाची कृपा त्याच्यावर होती. पवित्र आत्मा उतरला आणि त्याचे जे दोरी होते, दोरी जळून गेले. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, अग्नीने, अग्नीच्या अभिषेकाने प्रत्येक बंधन तुटतात. तरी तुमच्या कौटुंबिक असो, कोणतेही असो, पवित्र आत्म्याच्या अग्नीमध्ये राहा. प्रेज द लॉर्ड. शेवटल्या काळातील निशाणी आहे अनीती वाढल्यामुळे. पण तुमची प्रीती थंड होऊ देऊ नका. प्रेज गॉड. तुमची प्रीती काय होऊ देऊ नका? थंड होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. कारण आमच्यामध्ये जी प्रीती आलेली ती देवाकडून आलेली आहे. जर माणसाकडून आली असते तर ती कदाचित थंडावली असते. पण माझ्यामध्ये आलेली जी देवाची प्रीती, जी अग्नी आहे, ते स्वर्गातून आल्यामुळे माझी प्रीती थंडावणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक फ्रेज आहे, वन मॅन विथ गॉड इज मेजॉरिटी. वन मॅन विथ गॉड इज मेजॉरिटी. तुम्ही एकटे जरी असला आणि जर देव तुमच्या बरोबर असला, इकडे लाखो लोक असू द्या, हजारो लोक असू द्या, तरी तुमचीच मेजॉरिटी आहे. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. मला त्या ख्रिस्ती लोकांची कीव येते जे बोलतात आम्ही मायनॉरिटी आहोत. प्रेज गॉड. आम्ही पहिलं पण मायनॉरिटी नव्हतो, आज पण नाही, आम्ही मेजॉरिटी आहोत. प्रेज गॉड. आणि प्रिय देवाच्या लेकरांनो, मेजॉरिटी बघू नका, देवाला बघा. आणि तुमची प्रीती काय झाली पाहिजे?
ती धधकती राहिले पाहिजे. अग्नी अभिषेक. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. आणि प्रीती थंडावते. मग स्वतःच्या स्वार्थापोटी एखाद्याने चुकीचे पाऊल उठवले तर इतरांचे हृदय कडक होऊन जाते. इतरांचे हृदय काय होऊन जाते? कडक. तर हृदय कडक होऊ देऊ नका. आपला हृदय नेहमी कसा पाहिजे? पाषाणमय पाहिजे. काय पाहिजे? पाषाणमय हृदय असलं ना, तुमच्याकडून जर एखादी चूक झाली तर लगेच तुमचा हृदय विवेक काय करत राहील? टोचत राहील. तू चुकला बरं का, तू चुकला बरं का, तू चुकला बरं का. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुमचं हृदय तुम्हाला टोचतो, समजायचं तुमचा विवेक जिवंत आहे. ज्यावेळेस हृदय टोचायला बंद होते, मग मराठीत एक म्हण आहे, नाही आबरू कशाला घाबरू. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. तर तुमचं हृदय तुम्हाला टोचत राहिलं पाहिजे एखादी चूक झाली तरी. मग बघा, तुमची प्रीतीमध्ये कधीच तुम्ही थंडावले जाणार नाही. प्रभूला धन्यवाद. आणि तुमच्या मंडळीसाठी एक मार्गदर्शन आहे माझं. पहिलं मार्गदर्शन आहे, तुमचं मन नेहमी नवीन करा. तुमचं मन कसं असू द्या, नेहमी रोज नवीन करा. प्रेज द लॉर्ड. जसं रोम 12:2 मध्ये दिलेले वाचू नका. तर या युगाच्या समरूप तर तुमचे मनाचे नूतनीकरण होऊ द्या. तुमचं मन काय करा? नवीन करा. प्रेज द लॉर्ड. तर नेहमी तुमचं हृदय, तुमचं मन नवीन होत राहिलं पाहिजे. जुन्या गोष्टीमध्ये अडकून बसू नका कुठंतरी. तुमचं मन काय? रोम 12:2 प्रमाणे रोज नवीन होऊ द्या. रोज कंटाळा आला तर आठवड्यातनं एकदा तरी नवीन होऊ द्या, पण होऊ द्या. जुन्या ह्याच्यात राहू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरवचो. ओय प्रियांनो, तुमच्या मनाचं नेहमी रोम 12:2 प्रमाणे दर आठवडे नवीन होऊ द्या. रोज झालं तर खूप छान आहे. मलाच इतका आनंद तर देवाला किती होता सर. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरवचो. आणि बघा, मनाचं नवीनकरण कसं काय? काय काय वेळेस असं होतं ना, आपल्याला नवीन नवीन पाळक येतात. प्रेज गॉड. नवीन नवीन पाळक येऊन काय करतील? बोध करतील. तर मला सांगा, नवीन पाळक येऊन बोध करणं हे बरोबर आहे का चुकीचं आहे? मी तुम्हाला सांगतो, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. प्रेज गॉड. लगेच चेहरा असा करून असं है ना, काय भय आहे, वचन ऐकायला आले आणि हे काय नुसतं प्रश्न. प्रेज द लॉर्ड. बघा, बायबल म्हणतं तुम्ही 30, 60 आणि 100 पटीचं काय द्या? पीक द्या. ओके. मग पीक कुठून मिळते? शेतातून. कुठून मिळते ब्रदर? कुठून मिळते सिस्टर? शेतातून. मग त्या शेतातून पीक यायला पाहिजे तर शेत चांगली पाहिजे. आणि शेत म्हणजेच आपली मंडळी. प्रेज द लॉर्ड. शेत म्हणजे का? आपली. आणि जर चांगलं पीक यायला पाहिजे तर त्या माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जिथं राहतो ना, आमच्या मागं, आम्ही लहान असताना आमच्या मागं शेत असायचं आणि आम्ही जायचो तिथं खेळायला म्हणा, कार्यक्रम करायला म्हणा, जायचो तिकडं लहानपणी. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही पाहायचं की शेत असं पण नांगरलेलं आहे आणि असं पण नांगरलेलं आहे. मग असं आणि आडवं तिडवं दोन्ही पण उभं आणि आडवं नांगरलं जातं. त्यावेळेस ती शेत कशी बनते? सुपीक बनते. प्रेज द लॉर्ड. मग ज्या वेळेस नवीन पाळक येतात तुमच्यामध्ये, एक पाळकाने नांगरलं कसं, आणि दुसरा येईल कसं नांगरल? आडवं. प्रेज द लॉर्ड. उभं पण पाहिजे, आडवं पण पाहिजे, तेव्हा ही शेत सुपीक होणार आहे. प्रेज गॉड. आणि वरदान वेगळे, पित्याचे वरदान वेगळे, पुत्राचे वरदान वेगळे, पवित्र आत्म्याचे वरदान पण वेगळे. पित्याचे वरदान काय आहे? सार्वकालिक जीवन. आणि पुत्राचे वरदान काय आहे? 5 ऑफिसर्स, 5 अधिकारी मंडळीमध्ये दिलेले है ना.
तर आणि पवित्र आत्म्याचे वरदान आपल्याला माहित आहे, 9 वरदान. तर प्रियांनो, पुत्राचे वरदान म्हणजे त्याने मंडळीमध्ये कोणाला प्रेक्षित निवडले, कोणाला संदेष्टे निवडले, कोणाला पाळक निवडले, आणि कोणाला सुवार्तिक निवडले, आणि कोणाला शिक्षक. एकच माणसामध्ये हे 5 गोष्टी असू शकत. मग एक माणूस मंडळी पूर्ण करू शकत नाही. तर त्यामुळे मंडळीमध्ये एक एक देवाचे सेवक आले पाहिजे आणि त्यांनी वचन सांगितलं पाहिजे, आडवं सरळ पाहिजे तसं नांगरलं पाहिजे. आम्हाला देणं घेणं नाही, आम्हाला फक्त फळ द्यायचं आहे. आमचं मंडळी कशी झाली पाहिजे, हे शेत सुपीक झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ही गोष्ट कधीच विसरायची नाही आणि नेहमी आपलं मन नवीन करत राहायचं. प्रभूला धन्यवाद. आणि दुसरं आहे 1 योहान 4:7 मध्ये दिलेले, एकमेकावर आपण प्रीती करू. काय दिलेले, एकमेकावर काय करू आपण? ठीक आहे, वाचायचं तर वाचा, कोणाला मिळ. हां, बघा या ठिकाणी दिलेले, एकमेकावर काय करा, एकमेकावर काय करा. प्रेज द लॉर्ड. प्रीतीचं दुसरं नाव आहे त्याग. प्रीतीचं दुसरं नाव काय आहे? त्याग. एकमेकावर आपल्याला प्रीती करायला सांगितले, एकमेकाला बघून जळफळायचं नाही. एकमेकाला पाहिल्यानंतर काय करायचं? प्रीती. कोणती प्रीती? आगापे प्रीती. कोणती प्रीती झाली पाहिजे आपल्यामध्ये? आगापे प्रीतीने आपण एकमेकाला काय केलं पाहिजे? जवळ केलं पाहिजे. एकमेकावर आपण प्रेम केलं पाहिजे. आगापे प्रीती म्हणजे देवाची प्रीती. प्रेज द लॉर्ड. एकमेकावर काय सोडू नका? प्रीती करणं सोडू नका. प्रेज द लॉर्ड. कळालं का मी काय बोललो? हा, एकमेकावर काय करा मंडळीमध्ये? प्रीती करा. हे कधीच सोडू नका, एकमेकावर प्रीती करणं. आणि तिसरं तुमच्यावर आहे, कोणाचाही न्याय करू नका. प्रेज गॉड. काय तुम्हाला सांगणं, कोणाचाही न्याय, लगेच जजमेंट सीटवर जाऊन बसू नका. न्याय करून मोकळे होऊ नका. हा असा, ती तशी, तो तसा. न्याय करणं फक्त देवाच्या हातात. प्रेज गॉड. येशू ख्रिस्ताने पण स्वतःला सांगितलं, न्याय करणं कोणाचं आहे? देवाचं आहे. आणि पित्याने पण सांगितलं, मी सगळा अधिकार पुत्राला, म्हणजे ते पित्याच्या आणि पुत्राच्या हातात आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांचा न्याय होणार आहे. प्रेज गॉड. कारण रोम 14 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये दिलेले न्याय सगळ्यांचा होणार आहे. रोम 14:12. तर आपणातील आपल्या संबंधी कोणाला हिशेब देणार? देवाला देणार. म्हणजे देव न्याय करणार. आपण कोणाचं न्याय करायचं नाही. जे झालं ते झालं. प्रेज द लॉर्ड. आणि जे झालं ते देवाला माहित नाही का? एदेन बागेमध्ये देव आला, आदाम कुठे? अरे देवाला माहित नव्हतं का त्याने गडबड करून बसलाय म्हणून? हा, देवाला माहित नव्हतं का आदामाने गडबड करून बसलाय? कारण तो देव सर्वज्ञानी आहे. इज ओमनी प्रेझेंट. तो सर्व ठिकाणी आहे, सर्वव्यापी आहे. तरी परमेश्वर येऊन काय बोलू लागला त्या ठिकाणी? आदाम तो कोठे आहे? प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. त्याला सगळं माहिती आहे. फक्त देव काय देत होता? शेवटचा चान्स देत होता. कमीत कमी आदामाने बोललं पाहिजे, हो देवा मी इथं आहे, मी झाडामागे. अरे का लपला? अजून एक चान्स. अरे का? देवाला माहिती आहे, अजून एकदा चान्स. अरे का? देवाला वाटलं आता तरी हा बोलला पाहिजे, मी काय गडबड केली. प्रेज गॉड. देवाला सर्व माहिती आहे. न्याय करणारा कोण आहे? पण आपण कोणाचा कधीच न्याय करायचा नाही.
झालं गेलं समाप्त करून टाकायचं आणि मनाला काय करायचं? कोण बनेल, कोण बोलेल? नवीन करायचं. बस, जुन्या गोष्टी ध्यान करायचे नाही, नवीन गोष्टीकडे लागायचंय. प्रेज द लॉर्ड. न्याय करणं देवाच्या हातामध्ये. आणि शेवटी एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो बघा. लढाईमध्ये माहिती आहे, ज्या वेळेस लढाई चालू होते, लढाईमध्ये लोक लढाई करत असतात आणि काही वेळेस लढाईमध्ये चांगला शिपाई पण असतो, एकदम बेस्ट शिपाई. सगळे लोक त्याला वाटतात, पाठथापवतात, एकदम मस्त आहे, एकदम मस्त आहे, एक नंबरचा हा शिपाई, आमचा एक नंबरचा आहे. आणि समजा लढाई चालू झाली, लक्षपूर्वक ऐका मी काय बोलतो. लढाई सुरू झाली, सगळे हातामध्ये गन घेतले, डक 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 डक, चालू लढाई. आणि एवढ्यात काय झालं, लढाई जोरात चालू आहे आणि जो चांगला शिपाई होता त्याला एखादी गोळी लागली आणि तो श्वास बंद झाला आणि तो पडला. त्याच्या मागे भरपूर लोक आहे. मग ते शिपाई काय करतात? तिथं रडत बसतात का? अरे चांगला होता, बाजूला बंदूक ठेवून रडत बसतात का? रडत बसतात का? तुम्हाला माहिती आहे मागचे शिपाई काय करतात? कुणाला माहिती आहे? मागचे शिपाई तिकडे इकडे बघत नाही, कोण पडला कोण मेला. ते काय करतात? त्याला तुडवत तुडवत पुढे जातात, कारण त्यांचा मिशन वेगळा आहे. प्रेज गॉड. काही वेळेस आपल्यामध्ये चांगला शिपाई खाली पडेल. प्रेज गॉड. तिथं रडत बसायचं नाही, बोंबलत बसायचं नाही. अरे शिपाया, तू किती चांगला होता रे, रडत बसायचं नाही. प्रेज द लॉर्ड. तिथं काय करायचं आहे? पुढे जायचं. आणि कसं पुढे जायचं? तुडवत तुडवत, कारण आपलं मिशन वेगळं आहे, आपलं पाचारण वेगळं आहे. मला स्वर्ग धारण करायचं आहे. माझं युद्ध या अंधकाराच्या काळोखाच्या जगाबरोबर नाही, आध्या दुष्ट आत्म्याबरोबर माझं युद्ध आहे, माणसाबरोबर रक्तमांसाबरोबर आमचं युद्ध नाही. प्रेज गॉड. अशा रीतीने प्रियांनो, काही मार्गदर्शन तुमच्या मंडळीला द्यायचं होतं. पुष्कळ मार्गदर्शन आहे, परंतु आजचा दिवस जो देवाने आपल्यासाठी दिलेला आहे, मी त्या दिवसाचा सन्मान करून त्या दिवसाचं वचन आज मी तुम्हाला देणार आहे. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. आज आपला फादर्स डे आहे, बापवार. तर त्याबद्दल आजचे वचनाकडे आपण वळूया. आणि प्रियांनो, आपण वाचूया निर्गमनाचं पुस्तक 20वा अध्याय 12 वचन. एक्सोडस 20 and verse 12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. प्रेज द लॉर्ड. इथं दिलेले आपल्या आई आणि बापाचा तू आदर कर, मान राख, म्हणजे तुला स्वर्ग पण मिळेल आणि तुला दीर्घायुष्य मिळेल, लॉंग लाईफ मिळेल. प्रेज द लॉर्ड. या दिवसात तरुण लोक एक काम करतात. कुठं चालला? जिमला चाललो. प्रेज गॉड. कारण आजार बिजार नको आहे, थोडं जास्त दिवस जगायचंय. प्रिय देवाच्या लेकरांनो, सगळ्यात मोठं जिम ये आहे, आपल्या बाप आणि आईचा काय कर? आदर कर, म्हणजे तुला लॉंग लाईफ मिळणारच आहे. प्रेज द लॉर्ड. इथं बसलेल्या पैकी जर कोण आपल्या आई बरोबर बोलत नाही, आपल्या बापाबरोबर बोलत नाही, असे भरपूर नमुने आहेत जगामध्ये. इथं तुमच्यामध्ये हे का माहित नाही मला. आई बापाला एकच शब्द, तुला काय कळतं? गब्बस. तुला काय कळतं? गब्बस. प्रिय बंधू बहिणीनो, मी असं तुम्हाला बोलतो, आई आणि वडील जर इथं आहे ते बोलत नसेल तर आज मीटिंग संपल्यानंतर तुमचं पहिलं काम आहे आपल्या आई बापाशी संपर्क साधा आणि फोनवर कमीत कमी त्यांच्याशी बोला, म्हणजे त्यांच्या जीवाला बरं वाटेल आणि तू देवाच्या राज्यात जाशील आणि युगानुयुग जिवंत राहशील. ही देवाने दिलेले 5वी आज्ञा आहे. आपल्या आई बापाचा रिस्पेक्ट करा. ज्यांचे वडील वारलेले ना, तुम्ही त्यांना विचारा,
वडिलांना गमावल्यावर कोणता दुःख होतं म्हणून. पण ज्यांचे वडील आहेत त्यांनी आपल्या वडिलाचा आदर करणं खूप गरजेचं आहे, आपल्या आईचा आदर करणं खूप गरजेचं आहे. तर ह्याची सुरुवात तुमच्यापासून होऊ द्या. आणि जर तुम्ही तुमच्या पूर्ण मनापासून विश्वास केलं ना, देव अद्भुत रीतीने आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तरी फादर्स डेची जी सुरुवात आहे वॉशिंग्टनमधून सुरू झाली, अमेरिकेमधून सुरू झाली. आणि जो पहिला फादर्स डे होता 19 जून 1910, 19 जून 1910, 1910 मध्ये पहिला फादर्स डे साजरा झाला. आणि पहिला फादर्स डे हा प्रत्येक जून महिन्यातला तिसरा आठवडा असतो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक जून महिन्यातला कितवा आठवडा? 3. हे फादर्स डे सुरू कसं झालं माहिती आहे? पण फादर्स डेच्या अगोदर मदर्स डे होतं. मदर्स डे चालायचं. आणि एकदा मदर्स डे चालू होतं आणि एक मुलगी होती, तिचं नाव होतं सोनारा स्मार्ट. मग ही सोनारा स्मार्टने मदर्स डे बद्दल ऐकलं आणि तिची आई लहानपणी वारली होती. आणि ते 6 मुली होत्या, अर्धा डझन 6 मुली होत्या. आणि पत्नीचं निधन झाल्यानंतर तिचे वडील, तिच्या वडिलाचं नाव होतं विल्यम स्मार्ट. तर विल्यम स्मार्टने काय केलं, पत्नी मेली तरी त्याने 6 मुलींची काळजी घेतली आणि त्यांना चांगलं वाढवलं. आणि ज्यावेळेस सोनारा स्मार्टने मदर्स डेच्या दिवसामध्ये मेसेज ऐकलं, ती बोलली माझ्या वडिलांनी इतकं केलं, मदर्स डे फादर्स डे पण झाले पाहिजे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि त्याच्यानंतर ही फादर्स डेची संकल्पना अस्तित्वात आली. आणि आज 110 पेक्षा जास्त देशामध्ये फादर्स डे साजरा केला जातो. उद्देश हाच की प्रत्येकाने आपल्या बापाचा आदर केला पाहिजे. जो आपल्या बापाचा आदर करील तो स्वर्गीय बापाचा आदर करू शकतो. प्रभूला धन्यवाद. जो आपल्या दिसणाऱ्या बापाचा आदर करत नाही तो कुठं न दिसणाऱ्या स्वर्गीय बापाचा आदर करेल. म्हणून उद्देश हा की प्रत्येकाने आपल्या बापाचा आदर केला पाहिजे. मग त्याच्यानंतर 1966 मध्ये 1966 मध्ये जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते लायडन जॉन्सन, तर ह्यांनी काय केले, प्रत्येक तिसऱ्या आठवडी जूनच्या फादर्स डे बनवायचं म्हणून अधिकृत मान्यता दिली. मग त्याच्यानंतर प्रेसिडेंट रिचर्ड निक्सॉन यांनी 1972 मध्ये याची सुट्टी जाहीर केली. म्हणजे आमच्या अमेरिकेमध्ये सगळ्यांना काय मिळणार, फादर्स डेच्या दिवशी सुट्टी मिळणार. म्हणून आजच्या फादर्स डे मध्ये तुम्हाला पण स्वर्गीय बापाने सुट्टी दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर आजचा माझा जो विषय आहे फादर्स डे बद्दल, असा असतो बाप. काय माझा विषय? मागच्याची लय काळजी असते मला. काय विषय माझा? असा असतो. बोला बोला. असा असतो बाप. तर कसा असतो, आज वचनातून मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे कसा असतो बाप. तर पहिला बापाची मी तुम्हाला भेट करून देणार आहे पवित्र शास्त्र बायबल मधून. दयेची भीक मागणारा बाप. कोणता आहे? दयेची भीक मागणारा बाप. आपण वाचूया मार्क कृष्ण वर्तमान याचं 9वा अध्याय वचन 22. मार्क द गॉस्पल चॅप्टर 9 and verse 22. याचा नाश करावा म्हणून त्याने त्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा.
बघा या ठिकाणी फर्स्ट पोझिशन मध्ये असं आहे, एक मुलगा आहे बायबलमध्ये दिलेले, तो भूतग्रस्त होता आणि त्या भूतग्रस्त मुलाला बरे करण्यासाठी या बापाने पुष्कळ ठिकाणी त्याला नेलं होतं आणि त्याला कळालं, त्याने ऐकलं येशू ख्रिस्ताबद्दल की येशू ख्रिस्त हा आरोग्य देणारा प्रभू आहे, येशू ख्रिस्त बरे करणारा देव आहे. आणि येशू ख्रिस्ताकडे त्या बापाने मुलाला आणलं आणि बाप काय म्हणतो येशू ख्रिस्ताला, जर शक्य असेल तर माझ्या मुलाला काय करा, बरे करा. येशू ख्रिस्ताला बोलत आहे, जर तुला शक्य असेल तर माझ्या मुलाला काय कर, बरे कर. या ऐकून प्रभू येशू ख्रिस्त थोडासा चिडला पण राग दाखवलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि 23व्या वचनामध्ये थोडंफार तर दाखवावंच लागतं ना, मग दाखवलं येशू ख्रिस्ताने. 23व्या वचनामध्ये काय बोलतो वाचा. येशू त्याला म्हणाला, हा, शक्य असेल तर असे कसे म्हणतो? तू काय बोलतो मला, शक्य असेल तर असं काय. विश्वास करणाऱ्यांसाठी सर्व काही, विश्वास करणाऱ्यासाठी सर्व काही. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज सकाळी तुम्ही मंदिरात आलेला आहात, जर तुम्ही विश्वास करून आलेला आहात, एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे, तुझ्या विश्वासाने सर्व काही शक्य होणार आहे. शक्य करणारा देव तो तुझा स्वर्गीय बाप आज तुझ्या जवळ उभा आहे. आमेन. तर येशू ख्रिस्त बोलतो, काय बोलतो तू, शक्य आहे का, सर्व काही मला शक्य आहे. तर ज्या येशूला सर्व शक्य होतं तो येशू आज आपल्या मंदिरामध्ये चालत फिरत आहे. प्रेज गॉड, हालेलुया. आणि प्रियांनो, तुम्ही असं विचार करू नका माझ्या बाजूला कोण नंदी, माझ्या बाजूला नंदा बसली का, बंदा बसली का, गोरे बसले का, काळे बसले, ते विचार करू नका. तुझ्या बरोबर असलेला नसरतकर येशू आज स्वर्ग वाकून तो तुझ्या जवळ आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आज तुझी काळजी त्याला वाटलेली आहे. हालेलुया. कारण तू तिचं लेकरू आहे आणि तुझी काळजी त्याला आहे. तुमची काळजी कोणाला असो किंवा नसो, चल हटा घटा, प्रेज गॉड, माझी काळजी माझ्या देवाला आहे. बस आज मला तेच विचार करायचा आहे. प्रभूला धन्यवाद. प्रिय बंधू बहिणींनो, येशू म्हणतो विश्वास करणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. फटकारलं, ज्यावेळेस येशूने त्याला फटकारलं, मग 24व्या वचनामध्ये त्या बापाची बघा बोल काय झालेले. 24 वचन. हा, मोठ्याने म्हणाला, इथं दिलेलं, पण इतर ट्रान्सलेशन मध्ये रडून म्हणाला. काय झालं, तो रडून म्हणाला. आणि रडून म्हणाला, माझा विश्वास काय करून टाक प्रभू, काढून टाक, माझा विश्वास काढून टाक. म्हणजे या ठिकाणी प्रभूने त्याला फटकारले तरी बाप निराश झाला नाही, बाप उदास झाला नाही, बाप बोलला नाही हा कोण आहे. बाप त्याला विनंती करत आहे, दयेची भीक मागत आहे आणि माझ्या मुलाला बरे कर असं दुःखाने हंबरडा फोडत आहे. असा असतो बाप. प्रेज गॉड. मुलाला त्याने सोडून पळाला नाही. बापाने काय केलं, त्या ठिकाणी प्रभू असा बोलला, प्रभू तसा बोलला म्हणून तो गेला नाही. त्या ठिकाणी तो विनंती करत राहिला, दयेची भीक मागत राहिला. जो खरा बाप असतो ना, लेकराबद्दल स्वर्गीय बापाकडे काय करतो, दयेची भीक मागतो. प्रेज द लॉर्ड. माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा तसा आहे, देवा तू याच्यावर दया कर. आणि त्या बापाने तसंच केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी जर कोणी आई किंवा बाप आहे तर या बापवाराबद्दल मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या लेकरांचं वागण्याकडे लक्ष देऊ नका, आपल्या लेकरांसाठी देवाकडे दयेची भीक मागा. निराश होऊ नका प्रियांनो, लज्जित होऊ नका. प्रेज गॉड. मागच्या 2 आठवड्याची गोष्ट आहे, 2 आठवड्यापूर्वीची. एक लेकर आले आणि त्यांनी बोललो, बाप, आमचा बाप असा असा वागला. एक मुलगा बोलला, परत दुसरा मुलगा पण मला बोलला, तुम्ही आमच्या वडिलांशी बोला. प्रेज द लॉर्ड.
मी लगेच त्यांच्या वडिलांना फोन केला. आम्ही राहतो बारामतीत, ते राहतात पुण्यात. आणि मी त्यांना फोन केला. मी बोललो, तुम्ही कुटुंबाचे मोठे व्यक्ती आहात आणि ही लेकरं तुमचीच आहे. तुम्ही यांच्यावर दया नाही करणार तर मग कोर करणार. प्रेज गॉड. काही गोष्टी त्यांना समजावून सांगितलं. आणि त्याच्यानंतर मागच्या हप्त्यात 2-3 दिवसापूर्वी आम्ही त्यांच्या घरी गेलो. आम्ही रिझल्ट ऐकलं. रिझल्ट, बाप आता लेकरांशी बोलत आहे, लेकरांशी काळजी घेत आहे. प्रेज द लॉर्ड. असा असतो. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. आणि तसं बाप तुम्हाला बनायचंय. तसा बाप तुम्हाला बनायचंय आणि तशी आई तुम्हाला बनायचंय. तुम्हाला पण सुट्टी नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. बघा, आपण 22व्या वचनामध्ये काय पाहिलं होतं? तो बाप काय म्हणत आहे? सैतान मुलाला कसं त्रास देत आहे बोलत आहे. म्हणजे काही वेळेस सैतानाने त्या मुलाला मारण्यासाठी विस्तवात टाकलं आणि काही वेळेस कुठं टाकलं? पाण्यात. विस्तवामध्ये पण टाकलं, पाण्यामध्ये टाकलं. उद्देश काय होता? त्या मुलाला काय करायचं? नाश करून टाकायचं. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. प्रिय बंधू बहिणींनो, आपण देवाची लेकरं आहोत. सैतान आपल्याला पण कधी कधी अग्नीत टाकतो, कधी कधी नाही ऐकलं मी, पाण्यात टाकतो. उद्देश एकच, आपला काय करावा? नाश करा. पण त्या मुलासारखा बाप जोपर्यंत तुमच्या बरोबर उभा आहे ना, तोपर्यंत सैतानाची हिंमत नाही तुम्हाला अग्नीमध्ये जाळण्यासाठी, पाण्यामध्ये बुडवण्यासाठी. अरे तू अग्नीमध्ये जाशील, मी तुझ्या बरोबर आहे. पाण्यामध्ये. प्रभूला धन्यवाद. थोडं वेगळं आध्यात्मिक अर्थ सांगतो. विस्तवामध्ये तर पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपण पाहतो, सद्रक, मेशक, मागचे बोला, तिसरं कोण? अबेदनगो. सद्रक, मेशक, अबेदनगो. राजाने तिघांना बांधलं, कारण ते राजाची उपासना करायला तयार नाही. राजा बोलतो त्याची उपासना करायला तयार नाही. त्यांची उपासना फक्त कोणाची आहे? देवाची. देवाशिवाय नाही. भट्टी वाढवा रे 7 पटीने. बघतो यांची कशी जिरवायची. 7 पटीने वाढवले तरी यांचं तेच, आम्ही जीवन देवाला सोडणार नाही. प्रेज गॉड. असं आहे का या ठिकाणी, या मंडळीमध्ये? राजा, आम्ही तुला नाही घाबरत, आम्ही जीवन देवाला घाबरणार. ज्याच्या नाकामध्ये श्वास आहे, पुढचं बोला, त्याला घाबरणार नाही. परंतु जो सगळं मानव जातीचा आहे ना, आम्ही त्याला घाबरतो. टाका रे बोलला आता. राजा बोलतो या तिघांना काय करा? टाकून द्या. मग असं त्या भट्टीमध्ये उचललं, टाकलं. जे टाकायला गेले ते जळून भस्म झाले. प्रेज द लॉर्ड. यांचा भरोसा कोणावर होता? देवावर. मग देव तिथं का आला नाही त्यांना वाचवायला? राजा असला लय देवाची करत होता, कुठं आला देव वाचवायला? प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू बहिणींनो, देव ऑलरेडी त्यांना वाचवायला आला होता, पण तो राजा समोर नाही, त्या अग्नीच्या भट्टीमध्ये जाऊन प्रभू वाट बघत होता. या अग्नीच्या भट्टीमध्ये सद्रक, मेशक, अबेदनगो कधी येतील आणि मी त्यांना कधी वाचवणार? प्रेज द लॉर्ड. देव ऑलरेडी तुम्हाला वाचवायला आलेला आहे. कम्फर्ट झोन मध्ये नाही. कुठं नाही? कम्फर्ट झोन मध्ये नाही. तुम्ही ज्या वेळेस परीक्षेत जाता आणि परीक्षेत टिकता, तिथं देव उभा राहतो. अरे मी आहे ना तुझ्या बरोबर, अरे मी आहे ना तुझ्या मंडळी बरोबर. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. होय प्रियांनो, मग त्या ठिकाणी परमेश्वर ऑलरेडी होता. सद्रक, मेशक, अबेदनगोला प्रियांनो हजारो वर्ष अगोदर फर्स्ट फायर प्रूफ ड्रेस आमच्या देवाने तिघांना घातलं होतं. प्रभूला धन्यवाद. आणि नंतर काय झालं? अग्नीमध्ये टाकलं नाश व्हायला. जसं या पोराला ते आग मध्ये टाकत होता सैतान, तिथं टाकलं. मग पुढं जाय काय झालं? दानियल 3:23 मध्ये काय वाचत आहे? दानियल 3:23. सद्रक, मेशक व अबेदनगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. नंतर नबुकदनेस्सर राजाने
बघा या ठिकाणी काय दिलेले, बांधलेल्या अवस्थेत. कुठं पडले, मागचे बोला, कुठं पडले, भट्टीत. मग काय झालं, 25 वचन वाचा. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहे, असे मला दिसते. भास राजा बघत आहे तमाशा, आणि राजाने तमाशा बघत आहे, आणि राजाला दिसलं आम्ही किती टाकले होते, पण दिसत आहे किती. राजाने लगेच चष्मा काढला, मग पाहिलं 3 टाकले होते, मग त्याला तरी 4 दिसतात. मग मंत्रीला बोलला, हे मंत्री किती टाकले होते, 3 टाकले होते. अरे मला 4 दिसतात, तुला किती दिसतात. ओ महाराज मला पण 4 दिसतात. प्रेज गॉड. आणि चौथ्याचं रूप देवाच्या पुत्रासारखं होता. चौथ्याचं रूप कोणाचं सारखं होतं, देवाच्या पुत्रासारखं. येशू ख्रिस्त तिथं पण प्रगट झाला, आणि अग्नीने त्यांना नाश होऊ दिलं नाही. प्रेज गॉड. प्रिय बंधू बहिणींनो, तुम्ही अग्नीतून जात आहात. You are going through fiery temptation. Fear not, the same Jesus is with you. तुम्ही आता अग्नीमधून जात आहात. कुठून चाललेले तुमची मंडळी, अग्नीमधून चाललेली. प्रेज द लॉर्ड. पाय पोळत आहे, चटके बसत आहे, पण तरी तुम्हाला त्या अग्नीच्या भट्टीत राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कधीपर्यंत, पण त्या अग्नीच्या भट्टीत तुम्ही एकटे नाही. चौथा तिथं आहे, चौथा तिथं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचे स्वरूप कसे आहे, एखाद्या देवाच्या. तो देवाचा पुत्र कोण आहे, ऐकलं नाही, देवाचा पुत्र कोण, येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. प्रेज गॉड. कारण तुम्ही त्याचे लेकर, आणि तो तुमचा बाप. तुमची काळजी त्याला आहे. तुम्ही कधीच विचार करू नका तुम्ही एकटे आहात. कधीच विचार करू नका आता माझं काय होणार, हे काय चाललंय, हे काय चाललं. तुम्हाला आठवतं, इस्रायल लोक मिसर देशातून जाताना परमेश्वर त्यांना मन्ना द्यायचा. काय द्यायचा, मन्ना. मन्ना बघून बोलले, हे काय आहे. मन्ना बघून काय बोलले, हे काय. मन्नाचं 3 अर्थ आहे. पहिलं अर्थ आहे येशू ख्रिस्त, दुसरं अर्थ आहे देवाचं वचन, आणि तिसरं आहे देवाची इच्छा. मन्ना बघून काय बोललं, हे, अरे हे देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हे काय आहे, देवाची इच्छा. प्रभूला धन्यवाद. तर तुम्ही असं कम्फर्ट झोनमध्ये राहू नका नेहमी. गरुड आपल्या लेकपिल्लांना उडायला कसं शिकवतो माहिती आहे, कसं, असं असं कर, असं असं कर, असं असं नाही. तो त्याला काय करतो, पाठीवर घेतो, म्हणजे पंखावर घेतो, एकदम वर नेतं, आणि वरून पंख असं करून घेतो. मग तो असा 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 करतो, मग लगेच त्याच्या खाली येतो, परत पंखावर घेतो. प्रेज द लॉर्ड. परत पंखावर घेतो त्याला, परत वर उडतो, परत पंखातून घेतो. मग तोपर्यंत ते पक्षी उडायला शिकतं. आता देवाने तुम्हाला वरून सोडून दिलेलं आहे. अशी हालत, अरे क्या होगा मेरा, क्या होगा मेरा, काय होईल आमच्या मंडळी, काय होईल आमच्या. अरे काय नाही, तुला प्रभू शिकवत आहे. रिबा बाबा शाखाली मानिया. प्रभू तुला शिकवत आहे, कारण मध्य आकाशी येशू येणार आहे. शेवटचा कर्ण वाजणार आहे. मेलेले जिवंत होणार आहे. जिवंतांचं रूपांतर होणार आहे. उडून भरारी मारून त्याला भेटणार आहे, आणि भरारी मारायला तुला शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. एकदा एक लहान मुलगा होता, त्याला दुसऱ्या गावाला जायची खूप इच्छा झाली. डॅडी डॅडी मला तिथं जायचं, आंटीच्या घरी जायचंय. अरे बेटा तू एकटा आहे, तू कसं जाशील. नाही नाही मी एकटा जाणार डॅडी, तुम्ही कोणी येऊ नका, मी एकटा जातो. ट्रेनचं तिकीट काढून द्या, मी जातो. ठीक आहे. त्याचा बाप बोलला ठीक आहे बेटा, तू एकटा आहे जा. त्याच्या बापाने एक चिठ्ठी लिहून दिली त्याला.
डॅडनी काय दिले? चिठ्ठी लिहून. बेटा हे चिठ्ठी खोलू नको, तसंच ठेव खिशात. पण जर तुला काही संकट आलं ना, मगच चिठ्ठी काढून वाचायचं, नाहीतर आरामशीर बसायचं. मुलगा गेला, विंडो सीट, माझ्याच माझ्या, हात असं ठेवून बाहेर इकडं माकडासारखा. प्रेज गॉड. थोडा वेळ झाला त्या ठिकाणी. थोड्या वेळाने 1-2 लोक त्याच्या समोर येऊन बसले, एकदम भयानक डेंजर. आणि ते मुलाकडे बघू लागले. मुलाचं सगळं मजा पिजा सगळं संपलं आता. इतके दिवस चालू होते ना आपली मजा पिजा सगळं, आता सगळं बंद झालं. आणि घाबरला मुलगा. आणि त्याला आठवलं बाप काय बोलला होता, चिठ्ठी आहे, संकट आलं तरच वाचायचं. इकडं तिकडं बघून हळू त्याने खिशात हात घातलं, चिठ्ठी काढली, वाचायला लागला. त्याच्यावर काय लिहिलं होतं? त्याच्यावर बापाने लिहिलं होतं, बेटा तू काळजी करू नको, मी पुढच्या डब्यात बसलेलो आहे. काय लिहिलं होतं? तू काळजी करू नको, मी पुढच्या डब्यात बसलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, काळजी करू नका, पुढच्या डब्यात तुमचा बाप बसलेला आहे. तुम्ही एकटे नाही, या जंगलाच्या प्रवासात तुम्ही एकटे नाही, तुमचा बाप तुमच्या बरोबर आहे. तानेला बाळाचा आईला विसर पडला तरी मी तुला विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. अभिवचन दिलेला देव तो तुमच्या बरोबर आहे. प्रियांनो, तुम्ही एकटे मुळीच नाही. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. जसं त्या बापाने रडून बोलला, माझा विश्वास काढून टाक, आज मंडळीचे वडील रडून बोला, माझा विश्वास काढून टाक, पुढच्या डब्यात तू बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. मग आता चौथा व्यक्ती त्यांना त्या ठिकाणी दिसला. हे झालं अग्नीतून वाचवणारा देव, पाण्यातून वाचवणारा देव पण तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. कुठं चमत्कार करतो? पाण्यामध्ये चमत्कार करणारा देव पण तुमच्या बरोबर आहे. प्रियांनो, प्रभूला धन्यवाद. घरी जाऊन तुम्ही वाचा, निर्गम 14 अध्याय 22-23 वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे. तांबडा समुद्र समोर आहे, आणि तांबडा समुद्र समोर आहे, आणि इस्रायल लोक तिथं येऊन उभे राहिले, कारण त्यांना पार जायचंय. ते इस्रायल लोक तांबड्या समुद्राजवळ कधी आले माहीत नाही, तुम्हाला पण नाही, मला पण नाही, कारण बायबलमध्ये दिलेलं नाही. पण तिथं येऊन ते उभे राहिले आणि समुद्र बघितलं, आणि सगळे तिथून तर आले झांज बींज वाजवत, है ना, सेना हो का यहोवा हमारे. आणि ते मरियमने कोणतं गाणं गायलं मला नाही माहीत. आले मस्त आजा मजा करत. समोर काय? तांबडा समुद्र. सगळे शांत. मोशे बाबा पण शांत तिकडं. चला बसा बोललं, डेरा करा इथं. पण थोड्या दिवसांनी काय ऐकलं त्यांनी? आवाज ऐकला. मागून काय येत आहे? घोड्यांचा आवाज. घोड्यांचा आवाज येत आहे. अरे कोण आले बघा. पाहिलं तर अरे लांबून फारोची सेना येत आहे. प्रेज द लॉर्ड. सगळे घाबरले, तिथं गाणे बिने विसरले, आणि सगळे कुरकुर करू लागले, हे मोशा तू कुठं आणला आम्हाला? तिथं चांगलं टरबूज बिरबूज खात होतो आम्ही, इथं जंगलात मारायला आणलं का आम्हाला? प्रेज द लॉर्ड. मोशेला त्यांच्यापेक्षा जास्त टेन्शन. हे लाखो लोकांचा हिशोब मी कसं देऊ? मग त्या ठिकाणी पाणी आहे, समुद्र, काय करू, जाऊ का? मग त्यावेळेस त्याने फोन लावला. कोणाला? काय करू? प्रेज द लॉर्ड. लगेच देवाचा 1 मिनिटामध्ये त्या जंगलामध्ये पण फुल रेंज. जंगलामध्ये पण काय? फुल रेंज. प्रेज द लॉर्ड. लगेच देव बोलला, भिऊ नको, शांत रहा, युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते गीत आहे, युद्ध तुमचे नव्हे, युद्ध माझे आहे. आणि ते गाणं जंगलामध्ये सुरू झालं. प्रेज द लॉर्ड. मग मोशे बिंदास झाला. आणि त्याच्यानंतर परमेश्वर बोलला, बघत काय राहिलेला आहे, हातात ते काठी घे आणि आता उभे राहा. काठी म्हणजे काय? काठी म्हणजे काय? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्रिभुवन साहेबाला म्हणत आहे, अरे काय बघत राहिलेला आहे?
घे हातात. प्रेज द लॉर्ड. काठी घे हातात. काठी म्हणजे काय? देवाचं वचन. आणि आज मी तुला ती काठी दिलेली आहे. आणि मोशेच्या हातातली काठी, प्रिय बंधू बहिणीनो, साधारण नव्हती. साधारण नव्हती. घरी जाऊन वाचा निर्गम 4 त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये दिलेले. परमेश्वर त्याला बोलतो, हे तुझ्या हातात काठी आहे. काय आहे? तो म्हणतो, ही माझ्या हातात काठी आहे. आणि ती काठी 40 वर्ष मोशेच्या हातात होती. ही कोणाची काठी? माझी काठी. मग तुम्ही 20 वचन वाचा 4:20. तिथं दिलेलं, मग मोशे देवाची काठी घेऊन चालला. किती लोकांना कळालं मी काय बोललो? पहिलं काठी कोणाची होती? मग नंतर कोणाची झाली? ज्या वेळेस काठी देवाची झाली ना, मिसरचा राजा पण घाबरला त्या ठिकाणी. प्रेज गॉड. राजा घाबरला. ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे पॉवर आहे, तो घाबरला. कारण मोशेच्या हातात काय आहे? काठी. त्या काठीने मोशेने तिथं 10 चमत्कार केले. पहिला चमत्कार काय केला त्याने? पाण्याचा काय बनवलं? रक्त. कारण ती त्या गावातलं देवता होते त्यांचे. ते पाणी काय होती? देवी होती त्यांची. पहिला फटका त्याच्यावर. पाण्याचं काय झालं? रक्त. अद्भुत काम केलं. प्रेज द लॉर्ड. त्रिभुवन साहेब, ती काठी तुमच्या हातात आहे. देवाची काठी. प्रेज द लॉर्ड. त्रिभुवनची काठी नाही, देवाची काठी. प्रेज द लॉर्ड. पहिलं माझ्याकडे होती ती माझी, पण नंतर देवाची झाली. आणि एक गोष्ट बोलू का यापुढचं? इथं जितके बसलेले आहे ना, ते सगळे देवाची काठी आहे. तुमच्या प्रत्येकाद्वारे काम होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तिथं गेले आणि मागे फारोची सेना आले. मग परमेश्वराने बोलला, त्याने काठी घेतले, समुद्राला स्पर्श केलं, पाणी 2 झाले. अशक्य गोष्ट शक्य झाले. काय झालं तिथं? कसे काय अशक्य शक्य झाले? कारण जगात जे काय आहे तुम्ही त्याला 2 करू शकता, पण पाण्याला कोणी 2 करू शकत नाही. पाण्याला कोण? कैंची नाही. माझ्याकडे अमेरिकेची कैंची आहे. कुठली कैंची असू द्या, पाण्याला कोण काय करू शकत नाही? काय करू शकत नाही? शारोन बेटा, 2 करू शकत नाही आपण. पण मोशेच्या काठीने अशक्य गोष्टीला काय केलेलं आहे? शक्य केलेलं आहे. या शिलो चर्च मध्ये पण अशक्य गोष्टी यापुढे शक्य होणार आहे. आणि कारण देवाची काठी आहे. हालेलुया. प्रेज गॉड. करणारा मी पण नाही, माझा बाप पण नाही. करणारा परमेश्वर आहे आणि परमेश्वराची काठी आहे. क्रेडिट कोणी माणसाने घेऊ नये. क्रेडिट घेतलं की मग डेबिट होऊन जातं. क्रेडिट घेणारं फक्त एकच आहे आणि तो वर बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव सो. आणि प्रियांनो, त्या ठिकाणी पाणी 2 झाले आणि त्याच्यानंतर इस्रायल लोकांनी पार केलं. आणि इस्रायल लोक बाहेर गेले त्यावेळेस पाणीच्या भिंती झाल्या आणि एकदम सुकलेलं होतं. कसं होतं तिथं दिलेलं? सुकलेलं, ड्राय प्लेस. काय होतं? ड्राय म्हणजे पूर्ण सुकलेलं. अरे एवढ्या वर्षाचं पाणी आटलं, चिक्कल बिक्कल पाहिजे थोडं तिथं. काय पाहिजे थोडंसं? तर सुकलेल्या भूमीतून ते गेले. प्रेज गॉड. याचा अर्थ काय माहिती आहे? ज्या दिवशी ते तिथं आले होते ना, त्याच दिवशी देवाने त्यांचा रस्ता तयार केला होता. ते आले, पार करायच्या अगोदर, समुद्र 2 करायच्या अगोदर देवाने त्यांची गरज भागवली होती. आज तुम्ही देवाच्या मंदिरात येण्या अगोदर देवाने तुमची गरज भागवलेल्या. प्रेज गॉड. काही लोकांना आत्ता अनुभवेल आणि काही लोकांना घरी गेल्यावर अनुभवेल की मी मंदिरात जाण्या अगोदर देवाने माझी काळजी घेतली होती. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव सो. आणि बघ, हे लोक पार गेले. फारोची सेना आली तिकडं. बोलले, अरे हे काय झालं? समुद्रामध्ये काय झाला? रस्ता झाला. आश्चर्य. हे कसं झालं? हे कसं झालं? शत्रूंच्या गोट्यात धांदळ उडाली. हे कसं झालं? मला वाटलं नव्हतं असं होईल, परंतु करणारा देव आहे.
आणि मग बोलले, फारो बोलला यांना सोडायचं नाही. आले फारोची सगळे सेना त्या ठिकाणी आले. इस्रायल लोक पार गेले. फारोची सेना सेंटरमध्ये आले. पाणी जसेच्या तसं झालं. प्रेज द लॉर्ड. त्या ज्या वेळेस पाणी येत होतं, बायबलमध्ये दिलेले देवाने त्यांचं चाकच काढून टाकलं. फास्ट जाऊ नये म्हणून काय झालं, चाकच काढून टाकलं. शत्रूंचा चक्का जाम करण्याचं सामर्थ्य स्वर्गीय परमेश्वरामध्ये आहे आणि तो तुझा बाप आहे. पाणी तुला बुडवू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि पाणी तुला बुडवू शकणार नाही. आणि तो बाप काय म्हणतो येशूला, आगविस्त आणि पाणी बरेच वेळा यावला बुडवायला आलेले आहे. माझा विश्वास काढून टाक आणि माझ्या मुलाला बरे कर. असा असतो प्रेज गॉड. असा असतो बाप. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव. अजून एक पॉइंट सांगतो आणि मग समाप्त करतो, कारण आपला वेळ होत आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा सेशन पण आहे. हां, जेवण करून कोणाला झोपायची सवय असते. मला तर आहे बाबा, जे आहे ते आहे. प्रेज गॉड. पण बाहेर पुष्कळ वेळा मी बाहेरच असतो, तशी काय संधी मिळत नाही है ना. परंतु घरी असलं की जेवल्याबरोबर झोपायची सवय आहे. तुम्हाला पण आहे ना. काही लोकांना नाही, पण मेजॉरिटी आहे. पण आज झोपू नका. जो झोपला तो तुमच्या भाषेत काय बोलायचं बोलून घ्या. प्रभूला धन्यवाद. द्यायची भीक मागणारा बाप तुम्हाला बोललो. आणि दुसरं मध्यस्थी करणारा बाप. दुसरा बाप कोणता आहे, मध्यस्थी करणारा बाप. योहान 4:47 आपण वाचूया. जॉन चॅप्टर 4 and verse 47. 4:47 वाचूया. योहान. येशू यहूदियातून गलिलात आला हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी आपण पाहतो एक बाप आहे, तो मध्यस्थी करत आहे. मध्यस्थी करणारा बाप म्हणजे त्याचा मुलगा आहे. आणि हा बाप साधारण नाही, हा अंमलदार आहे. हा बाप कोण आहे, अंमलदार आहे. आणि हा काय करत आहे, त्या ठिकाणी विनंती करत आहे येशू ख्रिस्ताला, तुम्ही या, खाली या. खाली म्हणजे कफरनहूम. आता येशू ख्रिस्त कानामध्ये आहे, वर आहे तो टेकडीमध्ये. काना म्हणजे टेकडीमध्ये असलेला भाग आणि कफरनहूम म्हणजे खाली असलेला भाग. म्हणून तो काय म्हणतो, खाली आहे. दुसरं काय विचार करू नका, खाली आहे म्हणलं. हा, हे वर आहे, खाली. तू खाली आहे मग बघतो, तशातला भाग नाही. तू खाली आहे म्हणजे कफरनहूमला ये, उतरून ये. आणि मग मी काय करतो, माझ्या मुलाची मध्यस्थी करतो. म्हणून तो मुलाची मध्यस्थी करू लागला. आणि तो मुलाची मध्यस्थी करू लागला. आणि लगेच 48व्या वचनामध्ये परत येशू त्याला फटकारतो. वाचा 48 वचन. त्यावर येशू त्याला म्हणाला, हां तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारच नाही. हां. तर प्रभू बोलला पाहिजे होता, चला येतो मी. पण प्रभू काय बोलला, अरे काय राव तुम्ही लोक, तुम्हाला नेहमी चिन्हच पाहिजे, अद्भुतच पाहिजे. तुम्ही चिन्ह आणि अद्भुत पाहिल्याशिवाय काय करत नाही. काय काय लोकांचं असतं, काहीतरी झालं पाहिजे मग लोकांना काय वाढेल, विश्वास. चिन्ह चमत्कार बघून जे विश्वास वाढतो ते टिकणारा नसतो. वचन ऐकून आणि वाचून जो विश्वास येत असतो तो टिकणारा असतो. प्रेज गॉड. काय काय बोलतात ना, थोडं झालं पाहिजे मग लोक काय ठेवतील, विश्वास ठेवतील. तर या ठिकाणी पण प्रभूने काय केलेलं आहे, त्याला बोलला तुम्ही चिन्ह आणि चमत्कार पाहिल्या वाचून काय ठेवणार नाही. प्रभूने त्याचा इन्सल्ट करून टाकला. अंमलदार आहे, तो इन्सल्ट झाला. तो अंमलदार होता तरी तो शांत राहिला. बिचारा काय राहिला, बिचारा काय राहिला, तुमच्यासारखाच बिचारा होता वाटतं तो पण. शांत, जसं तुम्ही शांत राहता, कोणी बोललं तरी तुम्ही तोंड उघडत नाही. किती चांगले लोक आहात तुम्ही. प्रेज द लॉर्ड. तो पण तसाच होता, बिचारा शांत राहिला. कारण मुलाची त्याला काळजी आहे.
अंमलदार आहे, याच्याकडे अधिकार आहे, याच्याकडे पॉवर आहे, तरी मुलावर एवढं प्रेम होतं. येशू बोलतो तुला काय बोलायचं बोल, पण माझ्या मुलाला तू काय कर, बरे कर. बघा पुढे 49 वचनामध्ये तो परत मध्यस्थी करत आहे बाप. हा, अंमलदार त्याला म्हणाला, प्रभूजी अरे माझा मूल खरोखर मरून जाईल, तू ये त्या ठिकाणी आणि त्याला काय करतो, बरे कर. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तरी एवढं येशूने फटकारलं, बोलला, तरी तो आपल्या मुलाची काय करत आहे, मध्यस्थी करत आहे. असा असतो बाप. प्रेज द लॉर्ड. लगेच जाऊ दे मुलाचं काय होईल, मेला तर मरद, गेला नाही तो. प्रेज द लॉर्ड. मध्यस्थी करत आहे आणि असा असतो मध्यस्थी करणारा बाप. हा बाप काना ते कफरनहूम पासून आलेला आहे आणि कफरनहूम ते काना 20 मैलाचं अंतर. किती मैल? 20 मैल म्हणजे जवळजवळ 32 किलोमीटर. 32 किलोमीटर आलेला आहे. कार घेऊन आला नाही, 2 व्हीलर घेऊन आलेला नाही, 11 नंबर बस धरून आलेला आहे. 2 पाय त्याला म्हणतात 11. तर त्या ठिकाणी चालत आला. काटे कुसळे दगड धोंडे तुडवत कष्ट घेऊन आलेला आहे, कारण त्या बापाची आपल्या मुलावर प्रेम होतं. ज्यावेळेस तुमच्या लेकरावर तुम्हाला प्रेम असतं, एखाद्या बापाला, आपल्या एखाद्याला नाही, सगळेच बापाला आपल्या लेकरावर प्रेम असतं आणि आपल्या लेकराची ते काय घेतात, काळजी घेतात. तसं हा बाप पण त्या ठिकाणी आला. तो आपलं पद विसरला, आपला मान सन्मान विसरला आणि प्रभू येशू फटकारतोय. प्रभू येशू काय करतो, फटकारतोय. तरी तो काय करत आहे, मध्यस्थी करत आहे. प्रेज द लॉर्ड. रुसलेला नाही. 32 किलोमीटर चालत आलेला आहे. तर किती वेळ लागला असेल 32 किलोमीटर चालायला? मला वाटतं अर्धा दिवस चालला असेल तो, कारण आपल्यासारखे असं भसाभसा चालायला रोड नाही तिकडं. दगड धोंडे काय काय आले तिकडं, कुत्रे मांजर काय काय आडवं आले माहीत नाही तिकडं. सगळं करत बाप आलेला आहे. कारण बाप काय करत आहे, मध्यस्थी करणारा बापाबद्दल तुम्हाला बोलत आहे. आणि त्या ठिकाणी तो आला आणि नंतर काय झालेलं आहे, पुढं झालेलं आहे आणि प्रभू काय त्याच्याबरोबर गेला नाही. प्रभू काय त्याच्याबरोबर, तो बोलत ये आणि माझ्या मुलाला वाचव, पण लगेच प्रभू गेलेला नाही ठिकाणी. बघ मी आलं नंतर तुझा मुलगा वाचतो का नाही. ए बघा रे त्या 12 लोकांना नाही, ती गर्दीला, ए बघा रे आता मी काय करतो, मी है तरच होतं, नाहीतर काय होणार नाही. बघतो ना आता कोण त्या मुलाला बरं करतो. हे मी येत नाही. नाही, असं काय घडलेलं नाही. तिथं काहीतरी वेगळं घडलेलं आहे. प्रेज गॉड. प्रभूने फक्त शब्द बोलला. वाचा ते 50वं वचन. येशू त्याला म्हणाला, प्रेज गॉड. येशू बोलला नाही चला मी येतो. येशू काय बोलला, जा तुझा मुलगा वाचलेला आहे. प्रेज द लॉर्ड. एवढा विश्वास त्या बापाचा होता. इथं किती बापामध्ये एवढा विश्वास करा, तुमच्या विश्वासाप्रमाणे प्रभू करेल. प्रेज गॉड. एकदा असं झालं, माझ्याकडे एक ते जुन्या काळामध्ये ट्रॅक्स आहे ना, शनिवारचा दिवस होता, उपास प्रार्थना चालू होते. जस्ट उपास प्रार्थना समाप्त करून असंच जिथं समाप्त झाले तिथंच बसलेलो होतं. अजून गाडी भरून लोक आले त्या ट्रॅक्स भरून. बोलले चला. त्यावेळेस मी नेवासामध्ये होतो. नेवासा ते शेवगाव 40 किलोमीटरचं अंतर आहे. मग त्या ठिकाणी ते आले आणि मला बोलले, पास्टर असं आहे. तो बाप बोलला, माझा मुलगा असा आहे, एड्यासारखं झाला, दुरात्म्याने त्याला ग्रासलेले, प्लीज आम्ही गाडी घेऊन आलेलो आहे, तुम्ही गाडीत चला, परत तुम्हाला गाडीत आणून सोडतो. प्रेज द लॉर्ड. मी त्या ठिकाणी प्रभूशी बसल्या प्रार्थना केलो. प्रभूचा आत्मा बोलला नाही, जायचं नाही. मग मी त्यांना बोललो, बघा मी काय तिथं येत नाही, तुमच्या मुलाला इथं घेऊन या. शनिवार आहे, उद्या रविवार आहे, रविवारच्या मीटिंगमध्ये त्याला घेऊन या.
ते बोलले नाही येत, तो घरातून बाहेर आहे, 4-5 दिवस झाले तो गावामध्येच हिंडत असतो, फिरत असतो, पूर्ण येडा झालेला आहे, तो घरात येतच नाही. मी बोललो त्यांना समजावून आणा, कुठंतरी मामाच्या गावाला जातो, इकडं तिकडं समजावून घेऊन या त्याला. ते बोलले नाही येणार तो. मग त्याच्यानंतर परत प्रार्थना केली, प्रभू काय करू. परत प्रभू बोलला नाही तू नको जाऊ. मी त्यांना मग स्पष्ट बोललं तुम्ही काय करा, मी आता तिथं येणार नाही. मग ते गेले आणि आमच्या मंडळीतले जे आहे ना काही वडील माणसं असतात त्यांना भेटले, तुमच्या पास्टरला सांगा यायला. मग ते आले, बोले पास्टर तुम्ही जावा ना, इतके लांबून आले. मी बोललो नाही मी जाऊ शकत नाही. मग ते मी त्यांना बोललो त्या मुलाला घेऊन या. ते बोलले नाही ते येऊ शकत नाही. मी त्यांना बोललो तुम्ही विश्वासाने जावा, आता मी प्रार्थना करत आहे. प्रेज गॉड. मी बोललो तुम्ही आता काय करा, विश्वासाने जावा, मी प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना केले. मग त्याच्यानंतर ते लोक पण गेले आणि दुसरा दिवस रविवार परत ती ट्रॅक्स आली भरून. प्रेज द लॉर्ड. रविवारी परत आले. शनिवारी थोडं रुसून वगैरे गेले होते. काही पास्टर असले पास्टर कुठं पाहिलं नाही, आम्ही एवढ्या संकटात आणि येत नाही. रविवारी आले सगळे आणि रविवारी त्यांनी त्या मुलाला पण घेऊन चर्चमध्ये आले. प्रेज गॉड. आणि त्यांनी साक्ष दिली. मग चर्च सुटल्यानंतर मी त्यांना विचारलं अरे तुम्ही तर बोलले तो घरातून बाहेर येत नाही. ते बोलले ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना केली आणि तुम्ही बोलले प्रभू शब्द पाठवून काम करणारा देव आहे, आम्ही विश्वास करून गेलो, आम्ही घरी गेलो तर तो घरात बसलेला आम्हाला आढळला. प्रेज गॉड. शब्द बोल म्हणजे तुझा दास बरा होईल. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. मध्यस्थी करणारा बाप आणि प्रभू बोलला आणि तो मुलगा बरा झाला आणि बापाला आनंद झाला. बापाच्या मध्यस्थीने मुलगा बरा झाला. असा असतो बाप. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू बहिणींनो, या ठिकाणी आपला पहिला सेशन आपण समाप्त करणार आहोत. प्रभूला धन्यवाद. या आपण उठून उभे राहूया. या आपलं जीवन आपण प्रभूला समर्पण करूया. ज्या 2 गोष्टी आपण पाहिले, मध्यस्थी करणारा बाप आपण पाहिलेला आहे. हालेलुया. आणि तो बाप आज आपल्या मध्ये आलेला आहे. दयेची भीक मागणारा बाप आपण पाहिलेला आहे आणि तो बाप आज आपल्यामध्ये. हालेलुया. अग्नीतून वाचवणारा प्रभू, पाण्यातून वाचवणारा प्रभू आज तुमच्या बरोबर आहे. जे अशक्य गोष्ट शक्य त्याने केलेले आहे. पाण्याला 2 विभाग केलेला येशू आज आपल्यामध्ये आहे. सद्रक मेशक अबिदनोगो बद्दल तुम्ही ऐकलं, त्याच्यातला अजून एक पॉइंट बोलतो मी तिथं समाप्त करण्या अगोदर. तिघांना टाकलं होतं आणि कसं टाकलं होतं? कसं टाकलं होतं? बांधून त्यांना टाकलं होतं. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, राजाने पाहिलं तर किती पुरुष आहे आणि 4 काय करत आहे? काय करत आहे? मोकळे फिरत आहे. म्हणजे त्यांचे बंधन. तुम्ही ज्या वेळेस परीक्षेत उतरताना तिथंच तुमचे बंधन तुटत असतात. परीक्षा पाहून घाबरू नका, तिथंच बंधन तुटत आहे. हालेलुया. आज तुमची मंडळी परीक्षेमध्ये उतरलेली आहे आणि हितच तुमच्या मंडळीचे बंधन तुटणार आहे. हो री बाबा. हालेलुया. समर्पण करूया. हालेलुया. आमेन. धन्यवाद. धन्यवाद. शारून पुढे येईल. हालेलुया. प्रियांनो, तुमचे बंधन या अग्नीमध्येच तुटणार आहे. अग्नी परीक्षेमध्ये बंधन तुटणार आहे. हालेलुया. आणि तो देव काम करायला तयार झालेला आहे. तो काम करायला उभे राहिलेला आहे. किती लोक त्याचं काम बघायला तयार आहे. हालेलुया. तुम्ही त्यांचं देवाचं काम बघणार आहात या जंगलामध्ये. हालेलुया. या सगळे लोक आपले डोळे बंद करा. प्रभूला आपलं जीवन समर्पण करा. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, हो तो आपल्यामध्ये आलेला आहे. हालेलुया. आपलं जीवन समर्पण करा. आज या दुपारच्या वेळेस या पहिलं सेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण लगेच दुसऱ्या सेशनला येणार आहोत. या आपलं जीवन समर्पण करा.